आज बनवणार आहे मी डिस्को भजी। तर चला त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला मिरच्या, थोडासा ओवा, थोडंसं मीठ। आता आपण मिरच्यांना असा आतमधून कट लावून घेऊ। हे बघू शकता, पूर्ण कट लावायचा नाही आपल्याला। अशा प्रकारे मी पूर्ण मिरच्यांना कट लावून घेते। आता यामध्ये मी मीठ भरून घेते। अशा प्रकारे पूर्ण मिरच्यामध्ये मीठ भरून घेते। एका बाउलमध्ये मी बेसन घेतले, त्याला थोडंसं छान फिरवून घेऊ जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही। मी थोडंसं ओवा घेतलाय, ते हाताने क्रश करून यामध्ये टाकते। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडं पाणी घालून आपल्याला डिस्को भज्यासाठी जे बॅटर लागणार आहे ते तयार करून घेऊ। हे बघू शकता, अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता मिरचीला बॅटरमध्ये छान असं कोट करून घ्यायचंय। हे बघा, अशा प्रकारे। आता या मिरचीला आपण तेलामध्ये सोडून घेऊ। तेल आपलं छान तापलेलं आहे। यामध्ये सर्व मिरच्या मी टाकून घेते। याला आपल्याला हाफ फ्राय करायचं आहे। पिवळसर रंग येईपर्यंत या मिरच्यांना तेलामध्ये हाफ फ्राय करून घेते। अशा प्रकारे मी पूर्ण मिरच्यांना तेलामध्ये हाफ फ्राय करून घेते। हे बघा, ह्या मिरच्या मी तेलामध्ये सोडून घेते आणि याला आपण हाफ फ्राय करून घेऊ। अशा प्रकारे मी पूर्ण मिरच्यांना तेलामध्ये हाफ फ्राय करून घेतलेला आहे। आता आपल्याला डिस्को भज्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचे। अशा प्रकारे गोल गोल असं आपल्याला याला कट करून घ्यायचंय। समोरचं देठ मी काढून टाकले। पूर्ण मिरच्यांना मी अशा पद्धतीने कट करून घेते। हे बघू शकता किती सुंदर दिसतंय। आता याला आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊ। याला गोल्डन कलर येईपर्यंत याला तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करायचं आहे आणि आपल्याला या भज्यांना एकदम क्रिस्पी करायचं आहे। अशा प्रकारे तयार आहेत आपली डिस्को भजी। यावर थोडासा चाट मसाला टाकून घेऊ। तयार आहे डिस्को कट भजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। बाय।